लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मतदारांनी कुणालाही स्पष्ट कौल दिलेला नाही. पण आकड्यांचा विचार केला तर एनडीए कडे बहुमत असल्यानं सरकार स्थापनेला वेग आलेला आहे. कारण जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए मध्येच राहणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासह एनडीएचं सरकार कसं असेल याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. भाजपाकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं त्यांना या दोन पक्षांची गरज भासतीये. त्यामुळे या दोघांनीही भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोघांनाही एकत्र ठेवणं भाजपासमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या मागणीच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. त्यात आता आणखी काही मागण्या देखील समोर येत आहेत. नेमक्या कोणकोणत्या त्या मागण्या आहेत, दोघांना एकत्र ठेवण्याचं आव्हान भाजपा कसं पेलणार आहे, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत होतं. मित्रपक्षांची फारशी गरज त्यावेळी भासली नाही. यावेळची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असले तरी मित्रपक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे या मित्रपक्षांनी देखील आता भाजपला कात्रीत पकडले की काय अशी परिस्थिती आहे. कारण सत्तेत राहण्यासाठी, सरकार टिकवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी मित्रपक्षांच्या मागण्या भाजपला पूर्ण कराव्या लागणार आहेत. एनडीएला जवळपास 293 जागा मिळालेल्या आहेत. जेडीयू आणि टीडीपीनं आपण एनडीए मध्येच राहणार असल्याचं आधीच सांगितलेलं आहे. तसं पत्र देखील त्यांनी दिलंय. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजेच एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची सर्व संमतीनं निवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये तेलुगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू आणि संयुक्त जनता दलाचे म्हणजेच जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचं पत्र दिलं. त्यामुळे निकालानंतर चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना या निमित्तानं पूर्णविराम मिळालाय. आपल्यामुळे सरकार स्थापन होणार, त्यामुळे सत्तेत मोठा वाटा घेण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू उत्सुक आहेत. दिल्लीत तळ ठोकून असणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार नितीश कुमार यांनी मंत्रिपदाच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजपसमोर ठेवलेला आहे. यानुसार 4 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे किंवा तसा फॉर्म्युला त्यांनी ठेवलेला आहे. मग हा विचार केला तर यानुसार जेडीयूचे 12 खासदार आहेत. मग नितीश कुमारांना 3 कॅबिनेट मंत्रिपद यानुसार हवी आहेत. दुसरीकडे चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यांचे 16 खासदार आहेत. यामुळे टीडीपी लोकसभेचं अध्यक्षपद, अर्थ, रस्ते वाहतूक, आरोग्य, कृषी, शिक्षण, ग्रामीण विकास अशा प्रकारची खाती मागण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्रबाबू करू शकतात. भाजपला बहुमताचा आकडा पार करता आलेला नाहीये. त्यामुळे या दोन पक्षांच्या मागण्या मान्य करणं भाजपला किती प्रमाणात शक्य होतं ते येत्या काळामध्ये कळणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी 8 जूनला होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी एनडीएची बैठक आणि बैठकीनंतर सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार अशा बातम्या आहेत. नरेंद्र मोदींना हटवण्यावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाम आहे. घटक पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे. पण यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य किंवा त्यांची काही मतं आहेत ती समोर आलेली आहेत. चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना भाजपानं त्रास दिलेला आहे. एनडीएचं सरकार टिकणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार बनवावं, ते सरकार पडणारच आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यानं मित्रपक्षांची गरज भासलेली आहे.
त्यामुळे आता येत्या काळात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिका, त्यांच्या मागण्या काय राहणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सरकार स्थिर असेल का ते पाहावं लागणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.